नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे वाल्मिकी कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी पाटोद्यात रस्ता रोको केल्याची। सविस्तर वृत्त असं आहे की केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्यावर जलद गतीनं न्यायालयात खटला चालून त्यांना कठोरात कठोर शासन करावे। त्याचबरोबर परळीची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकी कराड यांच्यावरील राजकीय अकासातून लावलेला आलेला खंडणीचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, यासाठी पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी माजी कृषी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, वाल्मिकांना कराड तुम्ही आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, ज्येष्ठ नेते मधुकर गर्जे, दादासाहेब बांगर, नामदेव साणप, अशोक दहीफळे, चंद्रकांत राक, स्वामी साणप, गणेश खाडेसह पाटोदा आणि परिसरातील माजी कृषी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार पंकजाताई मुंडे, वाल्मिकी कराड यांचे समर्थक पाटोदा आणि परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण पाटोदा तालुक्यातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेचे समर्थकांनी हा रस्ता रोको केलेला आहे आणि वाल्मिकांना कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा, तो खोटा असून तो परत घेण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आज आम्ही हे रस्ता रोको केलेला आहे। वास्तविक पाहता जी मसाजोगला घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे। याच्यावर सर्व जिल्ह्याने आणि आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यावर शोक व्यक्त केलेला आहे आणि जे गुन्हेगार आहेत वास्तविक पाहता जी निर्घृण हत्या झाली याचा निषेध सगळ्यांनी केलेला आहे। त्या लोकांना चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे असं सर्व पुढाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, ताईंनी सुद्धा सांगितलं किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत याची चौकशी व्हायला पाहिजे। परंतु याच्यामध्ये महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील काही नेत्यांनी याच्यामध्ये जातीयवादाला रंग द्यायला सुरुवात केलेली आहे। ते आमचा संघ, मराठा महासंघ किंवा काय सेवा संघ आमचं असं मारलं बिरलं असे जे वाक्य त्यांचे आहेत, याच्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण व्हायला लागलेला आहे। तर यांनी करू नये अशी आमची विनंती आहे। का तुम्ही पाहिलं असेल एका वाहिनीवर सोलापूरमध्ये कोणत्या कार्यकर्ते 2-4 जमले आणि त्यांनी सांगितलं किंवा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण या घटनेशी आणि या मंत्रिमंडळ विस्ताराशी वास्तविक पाहता काही संबंध नाही। हा पूर्वग्रह दूषित आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यातून सुद्धा काही जे लोक आली पुढारी बोंबलत येतं त्याचं सुद्धा कारण हेच आहे। उद्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काहीतरी आपण खोड्या करावात, परंतु याचा त्याचा काही संबंध नाही। जी मसाजोगची घटना घडली अत्यंत निंदनीय, त्या लोकांना चौकात फाशी द्यायला पाहिजे। त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काल पाटोदा बंद ठेवलं। बीड जिल्ह्याच्या बंद मध्ये आम्ही स्वतः सुद्धा सहभागी झालो। मी स्वतः आणि बाहेरचा हायस्कूल जाऊन बंद केलंय कालच्या निषेधामध्ये सुद्धा। आज सुद्धा या बंद मध्ये मी आहे। तर ही घटना अत्यंत निंदनीय आहे। याच्यामध्ये वाल्मिकांना सारख्या चांगल्या माणसाला गुंतू नये, त्यांच्यावर खोटा गुन्हा केलेला आहे तो परत घ्यावा असं आमचं सर्वांचं मत आहे। आज जो पाटोदा तालुक्यामध्ये रस्ता रोको ठेवलेला आहे, वाल्मिकांना यांच्यावरती जे खोटे गुन्हे नोंद झालेत ते मागे घेण्यासाठी ठेवलेला आहे। वास्तविक जर पाहता जर मसाजोगची घटना आणि वाल्मिकांना यांचा कसलाही अर्थार्थी संबंध नसताना सुद्धा जर असे गुन्हे जर घडत असतील आणि एक विशिष्ट समाजाला जर टार्गेट केलं जात असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली नव्हे तर भारत देशातली लोकशाही जी आहे ती नक्कीच कुठंतरी दुर्घटली जात आहे। त्याच्यामुळे हे गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि आम्हाला न्याय या ठिकाणी दिला पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती आहे आमची।